वा 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 वा. कन्या कुणाची या धुमासून राज करतायची आणि कसा माझ्या राज तशी कन्या अहो आमच्या मुलाचे सुद्धा गुण आणि रूप सर्व काही किती तरी मुली त्याला चालून आल्या होत्या, परंतु त्याला एक सुद्धा पसंत आली नव्हती. परंतु ह्या माझ्या शब्दाला मान्यता देऊन ही खरोखर तुमची लावण्यवती अशी मुलगी आणि आम्हाला ती वधू सून म्हणून आम्ही करत आहेत. खरोखर मनाला फारच अति आनंद झाला आहे. वेळ नको या क्षणी शुभमुहूर्त वाजायचा विवाह घडला. मी सर्व महाराज मुनिश्रेष्ठाने आपल्याला सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे मुनिश्रेष्ठ येतील मुनिश्रेष्ठ सुद्धा येतील. आले राजा धुमासूर, मला येणारा विलंब का लागला माहित आहे. हे सर्व काही जलद तयारी करून आपण केले आहे म्हणून हे सर्व तुम्हालाच करावं लागणार आहे. आता वेळ लावू नका, कारण मुहूर्त जवळ आलेला आहे. मुहूर्त जवळ आलेलाच आहे, मग वेळ कशाला. चला सुरुवात करा. चला मग शुभ कार्याला लवकरात लवकर सुरुवात होऊ दे. आपण तिचे बापा होय, मग सांगा आपल्या हस्ताचा हात बापाने दिलं पाहिजे. होय, बरोबर आहे माझं. चला ये. चल बाळ माझं शुभमंगल. शाबास, मला समाधान झालं. सुमदा या सर्व ज्येष्ठांच्या चरणी गेलो. आपल्याला साष्टांग तुझ्याने मंगळासाठी आपल्याला साष्टांग वंदन करतो. अष्टपुत्र सौभाग्यवती आणि तुम्ही आयुष्यमान आनंदाने आपला विवाहाचा तर कार्यक्रम कसा सुरळीत चाललाय. या क्षणी आपल्यावर एक जबाबदारी टाकतोय. आता हे मंगल कार्य आटपलं आहे, त्यावेळी आता मी पुढे वीर नगरी मध्ये जाऊन आपल्या स्वागताची मी पूर्णपणे तयारी करण्यासाठी मी पुढे निघत आहे. मला आज्ञा द्यावी. सांगा दादा. आपला कार्यक्रम तसा सुरळीतपणे चाललाय. जसं घडविलं तसं सर्व काही घडलं. पण या क्षणी आपल्यावर मी एक जबाबदारी टाकतोय. ती म्हणजे अशी, आमच्या राज्यात यांचा विवाह झाला म्हणून आमच्या राज्याच्या राष्ट्रवेशीपर्यंत यांची वरात आनंदाने सोड. म्हणजे ही वरात पोचवण्याची जबाबदारी तुझ्यावर सोपवली नाही. काही हरकत नाही. आणि आम्ही या क्षणी आमच्या राजदरबारात जातोय. आमच्या राजदरबारात जाऊन आमच्या राजदरबारावर राष्ट्रविषयी राजकारणी करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून येतो आम्ही आणि यांची वरात. मग तसं असेल दादा, मी रथ सज्ज करण्यासाठी रथाच्या तयारीला जा येतो. मध्ये बाळ माधव आमच्या गणेला सुपार ठेव. चिंता करू नका. ज्यावेळी आम्ही तिचा हात आमच्या हातात घेतला त्यावेळीपासून तिच्या साऱ्या रक्षणाची जबाबदारी आमच्या माती आहे आणि ती आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू ही आम्ही आपल्याला निर्वाणीच्या वाणीनं वचनानच सांगतो. मग येतो आम्ही. चला आनंदाने चला. चल माया येतो. चिंता करू नका. चला या. येतो. मी दानव कळतले आणि तुम्ही मानव कळतले. योग्य आहे. तुमचं म्हणणं कसं माझ्या मनाला पटण्यासारखं आहे. पण मला देखील वाटलं नव्हतं दानव कुळातल्या प्रत्येक स्त्रिया
अशा आमच्याही तोरामुलाच्या योग्यतेच्या असतील आणि स्वरूप असतील असं आम्हाला देखील वाटलं नव्हतं. पण पाहिलं त्या क्षणी मला वाटत आहे की जणू काही इंद्राचा ऐरावत, इंद्राच्या रंगवा देवांगना अशा या पृथ्वीवर उतरल्या आहेत या पाताळ भुवनाच्या राजदरबारात, असंच मला भासू लागलं आहे. पण नाथदेव, मला एक सांगा, प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की आपल्या पतीची चरण सेवा करणं हे तिचं कर्तव्य असतं. मला तुमच्या या चरणाची सेवा करायची वाटते. आनंदानं होय, मी जे तुझ्या संसारी जन्मतो मुळी चिंता करतो. वा वा तुझ्यासारखी पत्नी आमच्या या राजघराण्याला लाभली म्हणजे आमच्या मनाचं समाधान होत आहे. आमचं मन कसं आनंदानं प्रफुल्लित होत आहे. पण या क्षणी इथं विलंब न होता मात्र आपली तयारीला होय, तुझे काका राष्ट्रवेशीपर्यंत आमची वरात पोचवण्याच्या तयारीला लागलेले आहेत. मग ते वाट पाहत बसले असतील तरी का असे ना. अरे हे टक 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 टक. काका, पुण्याची आकाशवाणी, मला फार भीती वाटते. घेऊ नको. बरोबर, येऊ नको. अगं मी आहे ना. ही दुपारची वेळ आहे. हे मध्यान्ह दुपारची वेळ असल्याचं आपण सूर्य मध्य आलेला आहे आणि गंधाट आलेल्याची वाट आहे. हो. पण जास्त व्हायचं विशाल असेल असेल आपल्याला काय करायचं आहे होऊ दे. याचं आपण मुळीच अस्तित्व धरत नाही, मग काही हरकत नाही. अरे हे टक 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 टक. मी जे तुझ्या पुतण्याची वरात तू राष्ट्रपती पण त्यांच्या प्रथम कुलात जो पुत्र जन्माला येईल तो तुझ्या कुलाचा काय होणार नाही. आई बाबांप्रमाणे तुम्ही देखील मला माया दिली आणि तुम्ही या बाळाची मोठी केली तुला. असं केव्हाही आमच्या उदरी तिच्या उदरी पुत्र जो जन्माला येईल तो केव्हाही असं नाही करणार याची मी ग्वाही देतो. माधव, तुझ्या तत्वज्ञानाची पोथी माझ्या समोर वाचू नकोस. नाही हो, तशी कुचट तत्वज्ञानाची पुचट होती वाटणार एवढा काही नाही. ही आकाशवाणी म्हणजे देववाणी आहे. ही देववाणी केव्हाही असत्य ठरणार नाही. देववाणी ही सत्य ठरणार नाही. नाही हो, असं केव्हाही होणार नाही. काय होणार नाही. असं केव्हाही मला काय होणार नाही. काय होणार नाही. नाही असं केव्हाही क्षमा करा. नाही क्षमा? असे आज ताईपणा आज ताईपणाचा शेवट काही कोण क्षमा करा. काय क्षमा? कसं होणार हो आपण. काही का ज्या क्षणी लग्न झालं त्या क्षणी